चाळीला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे कांदे झालेत ओले चिंब। होय, तुम्ही चुकीचे नव्हे तर बरोबरच ऐकले आहे। कारण आग लागल्यानंतर त्यात सापडणारी प्रत्येक वस्तू जळून खाक होते। मग आग लागून कांदे जळण्याऐवजी चिंब झालेत। तर पाहूयात नेमकं झालं काय। अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर या गावात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते। मात्र सध्या कांद्याला भाव कमी मिळत असल्याने शेतकरी कांदा विक्री करण्याचे टाळत असून कांदा चाळीत साठवणूक करताना दिसत आहेत। या भागात अनेक कांद्यांच्या चाळी तयार करण्यात आलेल्या आहेत। यात काही व्यापारी देखील आहेत। कांदा व्यापारी अक्षय कटारिया यांच्या कांद्याच्या चाळीला बुधवारी दुपारी लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। कटारिया यांच्या गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत कांद्याच्या चाळी आहेत। कांदा चाळी पूर्णपणे कांद्याने भरलेल्या आहेत। बुधवारी दुपारी कांदा चाळी शेजारील असणाऱ्या पडीक क्षेत्रात वाळलेले गवताने पेट घेऊन आगीचा मोठा भडका उडाला होता। यामध्ये कांदा चाळीतील कांद्यालाही आगीचा मोठा फटका बसला। कांदा चाळी लगत असणाऱ्या पडीक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिकांनी विद्युत वाहिन्यांवर आकडे टाकलेले आहेत। या आकड्यांमुळे स्पार्किंग होऊन गवत पेटल्यामुळे आग लागल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। आग लागली त्यावेळेस कांदा चाळ परिसरात कांद्याची हमाली करणारे कामगार तसेच महिला मजूरही उपस्थित होते। त्यामुळे त्यांनी तत्काळ आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। दरम्यान महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या 2 गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या होत्या। ही आग आटोक्यात आणण्यासाठी पाण्याचा मारा करण्यात आला, पण पाण्यात कांदा भिजला आहे। परिणामी आगीने व त्या पाठोपाठ पाण्याने कांदा भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे।